हॅलो व्ह्यूवर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये आरोग्य विभागामध्ये काही कंत्राटी पद्धतीने भरावयाच्या जागा निघालेल्या आहेत. हे पाहते राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव अंतर्गत कंत्राटी रिक्त पदे भरती 2024-25. आता कंत्राटी आहे, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे, म्हणजे तुम्ही भरायला न पाहिजे असं नाही आहे. कारण आजकाल अनुभव खूप महत्त्वाचा झालेला आहे. तुम्हाला 1-2 वर्षाचा अनुभव जर आला तर तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा आरामशीर जाऊ शकता. त्यामुळे माझं तुम्हाला सजेशन राहील की तुम्ही जर यासाठी पात्र असाल तर अर्ज भरून टाका. आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. इथे पदाचे नाव दिलेले आहे, एकूण रिक्त पदांची संख्या दिलेली आहे, रिक्त पदाचे ठिकाण दिलेले आहे, वयाची अट दिलेली आहे, किमान शैक्षणिक अर्हता दिलेली आहे, संबंधित पदाचा अनुभव दिलेला आहे काही असेल तर, आणि प्रवर्गनिहाय रिक्त पदे. हे लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचं आहे. जर त्या पदापुढं तुमच्या प्रवर्गासाठी जागा असेल, तुमच्या कास्टसाठी जागा असेल तरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ठीक आहे. एकत्रित मानधन तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर एंटमॉलॉजिस्ट याचं काय आपल्याला बघायची गरज नाही. पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट प्रोग्राम हे पण नाही बघायची गरज. पब्लिक हेल्थ मॅनेजर हे पण नाही गरज. न्यूट्रिशनिस्टमध्ये हे ठिकाण आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल धाराशिव. ओपन कॅटेगरीसाठी वय 38 दिलेलं आहे. BSc होम सायन्स न्यूट्रिशन झालेलं पाहिजे आणि 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. ओपनसाठी जागा आहे, 1 जागा, आणि 20,000 रुपये मानधन दिले जाईल. डेंटल सर्जनसाठी बघायची गरज नाही आपल्याला. फिजिओथेरपीसाठी बघायची गरज नाही. सायकॅट्रिक सोशल वर्करसाठी बघायची गरज नाही. मेडिकल ऑफिसरसाठी बघायची गरज नाही, ह्यासुद्धा नाही. ट्युटर आहे, 4 जागा आहेत. ठिकाण आहे स्किल लॅब नर्सिंग स्कूल धाराशिव. रिझर्व कास्ट कॅटेगरीसाठी 43 वयाची मर्यादा आहे. BSc नर्सिंग विथ महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याकडे पाहिजे. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे तुम्हाला ट्युटरिंगचा. ट्युटरिंग म्हणजे शिकवायचा अनुभव. SC साठी 1 जागा आहे. VJA साठी 1 जागा आहे. OBC साठी 1 जागा आहे. SCBC साठी 1 जागा आहे. टोटल 4 जागा आहेत. 25,000 रुपये महिना तुम्हाला दिला जाईल. स्टाफ नर्स LHV याच्यामधील 10% जागा या मेल म्हणजे पुरुषांसाठी राखीव आहेत. टोटल 24 जागा आहेत. ठिकाण आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रुरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, 15 फायनान्स कमिशन, UHWC, प्रायमरी हेल्थ सेंटर यापैकी कोठेही. ओपन कॅटेगरीसाठी वय आहे 38. रिझर्व कॅटेगरीसाठी आहे 43. क्वालिफिकेशन पाहिजे GNM किंवा BSc नर्सिंग. तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं. SC साठी 1 जागा, ST साठी 4 जागा, NTB साठी 1 जागा, SBC साठी 1 जागा, OBC साठी 4 जागा, SEBC साठी 4 जागा, EWS साठी 4 जागा, ओपनसाठी 5 जागा, अशा एकूण 24 जागा आहेत. 20,000 रुपये मानधन असेल तुम्हाला. स्टाफ नर्स LHV फिमेल नॅशनल अर्बन हेल्थ मिशन 1 जागा आहे. ठिकाण आहे अर्बन प्रायमरी हेल्थ सेंटर धाराशिव. रिझर्व कास्ट कॅटेगरीसाठी 43 वय मर्यादा आहे. GNM किंवा BSc नर्सिंग सर्टिफिकेट पाहिजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल. SEBC साठी 1 जागा आहे. 20,000 रुपये मानधन असेल. स्टॅटिस्टिकल असिस्टंटसाठी 1 पोस्ट आहे. लोकेशन आहे तालुका हेल्थ ऑफिस कळंब. रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वयोमर्यादा आहे. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन पाहिजे स्टॅटिस्टिक्समध्ये किंवा मॅथमध्ये, आणि MSc IT पाहिजे. एक्सपिरियन्सची काही गरज नाही आहे. NTB 1 साठी ती जागा आहे आणि 18,000 रुपये मानधन राहील. MPW मेलसाठी 16 जागा आहेत. ठिकाण आहे UHWC किंवा HBT आपला दवाखाना. ओपन कॅटेगरीसाठी वय 38. रिझर्वसाठी 43. क्वालिफिकेशन तुम्हाला विज्ञान शाखेतून उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणती परीक्षा उत्तीर्ण केलेली पाहिजे. आणि म्हणजे हे पाहिजेच,
विभागाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र किंवा सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडून आरोग्य कर्मचारी पदासाठी निश्चित केलेली निमवैद्यकीय मूलभूत प्रशिक्षण अभ्यासक्रम किंवा आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण करून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. SC प्रवर्गासाठी 1 जागा, ST प्रवर्गासाठी 2 जागा, VJA-साठी 1, NTB-साठी 1, NTD-साठी 1, OBC-साठी 4, ACBC-साठी 3, EWS-साठी 1, ओपनसाठी 2, टोटल 16 जागा आहेत. मानधन 18,000 रुपये तुम्हाला दिले जाईल. लॅब टेक्निशियनसाठी 5 जागा आहेत. लोकेशन आहेत तालुका हेल्थ ऑफिस BPHU. क्वालिफिकेशन पाहिजे 12वी प्लस डिप्लोमा पाहिजे DMLTचा आणि पॅरामेडिकल काउन्सिलचं रजिस्ट्रेशन पाहिजे. अनुभव काही नाही. लॅब टेक्निशियन ब्लड बँकसाठी 1 जागा आहे. लोकेशन आहे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, रूरल हॉस्पिटल, सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल. रिझर्व कॅटेगरीसाठी 43 वयोमर्यादा आहे. क्वालिफिकेशनमध्ये DMLT और ट्रान्सफ्युजन मेडिसिन और ब्लड बँक टेक्नॉलॉजी आफ्टर 10+2 म्हणजे 12वी विथ 1 year एक्सपिरियन्स, 1 वर्षाचा अनुभव इन द टेस्टिंग ऑफ ब्लड अँड इट्स कंपोनंट्स इन लायसन्स ब्लड सेंटर. तुम्हाला 1 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे ब्लड टेस्टिंगमध्ये किंवा ब्लडच्या कंपोनंटच्या टेस्टिंगमध्ये. पण कुठे पाहिजे तर लायसन्स ब्लड सेंटरवर पाहिजे. किंवा डिग्री पाहिजे तुमची MLTमध्ये मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी किंवा ब्लड बँक टेक्नॉलॉजीमध्ये. जर ब्लड बँक टेक्नॉलॉजीमध्ये असेल तर 6 महिन्याचा एक्सपिरियन्स ब्लड टेस्टिंगमध्ये किंवा कंपोनंट्समध्ये लायसन्स ब्लड सेंटरमध्ये. बाकीसुद्धा इथे तुमच्यासाठी पात्रता दिलेली आहेत तर त्या तुम्ही पाहून घ्या. तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. यामध्ये ST-साठी 1, NTB-साठी 1, OBC-साठी 2, ACB-साठी 2 अशा टोटल 6 पोस्ट आहेत. इथे बघा लॅब टेक्निशियन 5 आणि लॅब टेक्निशियन ब्लड बँक 1 पोस्ट. 17,000 रुपये तुम्हाला मानधन दिले जाईल. डायलिसिस टेक्निशियनसाठी 10+2 12वी सायन्स पाहिजे तुमचं आणि डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट पाहिजे डायलिसिस टेक्नॉलॉजीमध्ये. 1 वर्षाचा अनुभव पाहिजे. 17,000 रुपये मानधन दिले जाईल. डेंटल टेक्निशियनसाठी 12वी सायन्स आणि डिप्लोमा पाहिजे डेंटल टेक्निशियन कोर्समधला आणि तुमचं रजिस्ट्रेशन पाहिजे स्टेट डेंटल काउन्सिलसोबत. 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे. 17,000 रुपये मानधन दिले जाईल. डेंटल हायजिनिस्टसाठी 12वी सायन्स, डिप्लोमा पाहिजे डेंटल हायजिनिस्ट कोर्समध्ये आणि रजिस्ट्रेशन पाहिजे डेंटल काउन्सिलसोबत. 2 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि 17,000 रुपये मानधन दिले जाईल. इथे जनरल काय अटी व शर्ती दिलेल्या आहेत तुम्ही त्या वाचून घ्या नीट. ही एक अट पहा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कर्मचारी यांच्यासाठी 5 वर्ष वय शिथिल राहील. परंतु तुम्हाला सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या कार्यालय प्रमुखांच्या स्वाक्षरीचे तशा प्रकारचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. कधी? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी वेळेस. या अटी व शर्ती तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्या. जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारा. या जाहिरातीविषयी जे काही अपडेट्स असतील ते तुम्हाला ZPUsmanabad.gov.in या वेबसाईटवर मिळून जातील किंवा usmanabad.gov.in या वेबसाईटवर मिळून जातील. तुम्हाला कोणताही पत्रव्यवहार, SMS, ईमेल, दूरध्वनी संदेश दिला जाणार नाही याची नोंद घ्या. काळजी करण्याचं कारण नाही. आपल्या चॅनलवर आपण याविषयी अपडेट टाकून देऊ. जो काही अपडेट येईल तो. निवड तुमची झाली तर तुम्हाला 100 रुपयाच्या बॉन्डवर करार करावा लागेल. आता निवड प्रक्रिया पाहू. तुमची कोणतीही परीक्षा होणार नाही. निवडी तुमचं जे काही पात्रता असेल BSc नर्सिंग वगैरे त्यामधले मार्क जे असतील त्या बेसिसवर होणार आहे. तर मार्क कसे देणार आहेत बघा. पदासाठी आवश्यक क्वालिफाईंग एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे. समजा BSc नर्सिंग असेल तुमची तर अंतिम वर्षामध्ये तुमचे गुण किती आहेत ते पाहणार. इथं दिलेलं आहे बघा कसं. मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीचे 50% प्रमाणे प्रपोर्शननुसार. समजा तुम्हाला 60% गुण BSc नर्सिंगमध्ये आहेत त्याचे 50% प्रपोर्शन कसं काढायचं तर हे 60 म्हणजे तुमचे मिळालेली टक्केवारी. तुम्हाला 50 असेल तर इथं 50. ठीक आहे. याचे 50% म्हणजे
50 × 100, ठीक आहे. म्हणजे हे किती, 50 दोन्ही 100 आणि हे 30, तर हे 30 गुण तुम्हाला मिळाले. असे अधिक किती 50 गुण देण्यात येतील. म्हणजे समजा तुम्हाला 50% गुण आहेत, तर कसं होणार, हे पाहिजे 25, म्हणजे तुम्हाला 25 गुण देण्यात येतील, ठीक आहे. त्याचप्रमाणे समजा ज्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे त्या पदापेक्षा जास्त जर तुमची अर्हता असेल, तुमची पात्रता असेल किंवा तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल, तर तुम्हाला गुण देण्यात येतील. तर गुण कसे देण्यात येतील तर ते पहा. मिळालेल्या गुणाच्या टक्केवारीचे 20% याप्रमाणे प्रपोर्शननुसार. म्हणजे फॉर एक्झाम्पल स्टाफ नर्स या पदासाठी जी आवश्यक शैक्षणिक अर्हता आहे ती पूर्ण करून जर अतिरिक्त तुम्ही BSc नर्सिंग जर केलं असेल तर तुम्हाला BSc नर्सिंगमध्ये अंतिम वर्षात जे काही गुण मिळालेले आहेत, जी काही टक्केवारी आहे त्या टक्केवारीचे, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला 60 टक्केवारी मिळालेली आहे, त्याचे 20% काढायचे. समजा तर 20% काढले आता, तर 12 गुण तुम्हाला देण्यात येतील. तर असे मॅक्झिमम 20 गुण देण्यात येतील तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर 70% गुण मिळाले असतील, त्याचे 20% 14 गुण तुम्हाला देण्यात येतील. आणि अनुभवासाठी तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव असेल तर 6 गुण देण्यात येतील. म्हणजे 2 वर्षाचा असेल तर 12, 3 वर्षाचा असेल तर 18, याप्रमाणे असे जास्तीत जास्त 30 गुण, म्हणजे 5 वर्षाचा अनुभव असणाऱ्याला 30 गुण मिळतील. एकूण असे 100 गुण असतील. ज्या उमेदवाराला जास्त गुण असतील त्यांची निवड केल्या जाईल. तर अर्ज कसा सादर करायचा आहे, तुम्हाला पोस्टाने फॉर्म पाठवायचा आहे. ॲड्रेस आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रूम नंबर 218, दुसरा मजला, जिल्हा परिषद धाराशिव. काय काय पाठवायचं आहे, विहित नमुन्यातील अर्ज, डिमांड ड्राफ्ट व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या व इतर कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह. छायांकित सत्यप्रत म्हणजे काय, तर तुमची झेरॉक्स जी अटेस्टेड केलेली असेल. अर्ज कधीपर्यंत पाठवायचे आहेत तर 2 ऑगस्ट 2024 पासून ते 16 ऑगस्ट 2024 पर्यंत. अर्ज शुल्क किती आहे, ओपन जे आहेत खुल्या प्रवर्गातील उमेदवार त्यांना 150 रुपये, राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 100 रुपये. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बनवायचा आहे. DDच्या मागे स्वतःचे नाव व पदाचे नाव लिहायचे आहे. डिमांड ड्राफ्ट तुम्हाला डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD अदर प्रोग्राम या नावे देय असलेला असावा. म्हणजे ह्या नावाने DD बनवायचा आहे तुम्हाला. अर्जासोबत तुम्हाला शैक्षणिक पात्रता तुमची जी आहे त्याची सर्व प्रमाणपत्रे, सर्व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर चालू आर्थिक वर्षाचे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र लागू असेल तर, EWS प्रमाणपत्र लागू असेल तर, कास्ट व्हॅलिडिटी लागू असेल तर, इत्यादी तुम्हाला अर्जासोबत पाठवायचं आहे. चुकूनही ओरिजिनल पाठवू नका बरं. तुम्हाला झेरॉक्स पाठवायच्या आहेत, कॉपीज पाठवायच्या आहेत आणि अटेस्टेड केलेल्या पाहिजे. हे पाहिजे ते अर्ज दिलेला आहे. तुम्हाला अर्ज भरायचा आहे, जसं की ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ, तुमची जी काय पोस्ट असेल, समजा LHV वगैरे वगैरे, अशा प्रकारे तुम्ही अर्ज भरू शकता. इथं तुमचा फोटोग्राफ, तुमच्या इथे फुल डिटेल्स हे पहा तुम्ही अर्ज इथे भरू शकता. हे तुम्हाला प्रतिज्ञापत्र सादर करावं लागतं, ज्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुम्हाला 2पेक्षा जास्त मुलं मुली नाही आहेत. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र हे तुम्हाला माहिती अनिवार्य आहे. म्हणून अर्जासोबत तुम्हाला हे सुद्धा भरून जोडायचं आहे. हे सुद्धा तुम्हाला याची PDF काढायची आहे आणि पूर्ण याचे प्रमाणपत्र आहे किंवा नाही हे पूर्ण द्यायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही कितव्या पानावर हे प्रमाणपत्र जोडलेलं आहे अर्जामध्ये ते सुद्धा तुम्हाला इथं पान क्रमांकसुद्धा टाकायचा आहे. याप्रमाणे तुम्ही इथे टाकायचं आहे तुम्ही काय काय जोडलं ते. तर या PDFची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. काही अडचण असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता.
आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.